नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन इकॉनॉमीची करायची आपल्याला. चांगली गोष्ट आहे. त्याच्यामध्ये श्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की 1 ट्रिलियन इकॉनॉमी ही महाराष्ट्राची झाली पाहिजे. जर महाराष्ट्राचं तेवढं कॉन्ट्रीब्युशन असेल तरच ती 5 ट्रिलियन इकॉनॉमी होईल. आणि म्हणून खूप सारे इन्फ्राचे प्रोजेक्ट सुरू आहेत. आता जसं हे दिसणार नाही तुम्हाला, पण हे या बाजूने दिसेल. हा जो आहे ना, हा पुण्यासाठीचा रिंग रोड बनतो आहे. आणि हा रिंग रोड पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही पातळीवरती आहे. साधारणपणे 43,000 कोटी रुपयाचा हा रिंग रोड आहे. 2017ला त्याची पहिली अधिसूचना निघाली. 2023ला भूसंपादन व्हायला सुरुवात झाली. 11,000 कोटी रुपये भूसंपादनासाठी ठेवलेत त्या प्रकल्पास. आणि मी नेहमी म्हणतो की पुण्यात आल्यानंतर मला एक जाणवतं की हे शहर किमान 20 वर्ष मागं आहे, किमान 20 वर्ष. आणि मुंबईची तुलना केली तर किमान 30 वर्ष मागं आहे. आता हे इन्फ्रा प्रोजेक्ट होणं गरजेचं आहे असं म्हटल्यानंतर सुद्धा जी काही भूसंपादनाची प्रक्रिया आहे ती विहित पद्धतीनं व्हायला हवी. त्याच्यामध्ये नियमाचं उल्लंघन करून जे स्वतःहून स्वतःच्या जमिनी जायला तयार आहेत त्यांचं वारेमाप नुकसान करून, आणि खरं म्हणजे 17-18% जर अधिकारी अशा पद्धतीनं पैसे काढत असतील या प्रकल्पातनं, तर 43,000 कोटी रुपयातले जर 11,000 कोटी रुपये भूसंपादनासाठी असतील तर किमान 1,000-1,500 कोटी रुपये हे या अधिकाऱ्यांच्या घशात जाणार आहेत. त्यापैकी काही जणांना जेलमध्ये पाठवलं पाहिजे. ते होईल की नाही मला माहीत नाही. पण आता आजच मी वसुंधरा डे आहे आणि त्या निमित्ताने बघितलं की ह्या इन्फ्रा प्रोजेक्टच्या निमित्ताने 7.5 लाख झाडं तोडली गेली. त्यापैकी हे एक झाड आहे, राईट. एका शेतकऱ्याचं झाड आहे. ते शेतकरी आहेत ज्यांची एक केस स्टडी मी महाराष्ट्राला दाखवतो आहे. आणि खूप प्रेक्षक मला सतत फोन करतात की भूसंपादनाची विहित प्रक्रिया काही नीट पाळली जात नाही आहे, अधिकारी त्रास देत आहेत. मला असं वाटतं की ते मेकॅनिझम व्हायला पाहिजे. एक इन्स्टिट्यूशनल करप्शन झालं आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यात ह्या अशा काहीतरी गोष्टी झाडं तोडायलाच पाहिजे, त्याला काही पर्याय नाही. हे असून सुद्धा किती झाडं तोडली विलासराव? 165 झाडं आंब्याची होती. हीच ती 165 झाडं बघा. आंब्याची झाडं 165 होती, ती तोडली गेली. ह्याची बुंद बघा आता किती वर्षाची. हे दिसतंय ते बघा, इथं नारळाचं झाड दिसतंय. ही बघा, ही झाड बुडच आहे की झाडाचं? हो, हे झाडाचं बुडी बघा. हां, किती वर्षापूर्वी झाड आहे? ही साधारण 5-25 वर्षाची झाडं असतील बघा. एवढी जुनी? हो. ह्या झाडाची आता हे राहिलेलं झाड आहे, हे तेच आहे की? हा, हे त्यातल्या हे राहिलेल्यापैकीच एक झाड आहे. एवढं 5-25 वर्ष जुनं नाही झाड आहे असं ना. असं? हा, 20 वर्षाच्या आसपास असले झाड. केसर आहे का गाव का आपला गावातला आंबा आहे? हे गावातले. ही हे पण गावातले. हे चोत्तापुरी म्हणून जे होतं ते होते. तोतापुरी. चोतापुरी का तोतापुरी? चोत्तापुरी असा लांब तुमच्या इथला व्हरायटी आहे ती? हा हा. गोड आहे का आंबट आहे का? नाही, गोड 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 आहे. किती व्हायची फळधारणा? ह्याचं जे फळ जे होतं तर ह्याचा 1 किलोचा एक आंबा होता. 1 किलोचा एक आंबा ह्या. अशी किती झाडं तोडली तुमची? अशी 165 झाडं तोडली गेली. आणि ह्याच्या नोंदी आपल्या सातबाऱ्यावरती आहेत, आजही आहेत. आता ही 165 झाड आहेत का? हो, ही आहेत ना मोजू तिकडं. बरं, या बरं या मोजू. की, या की, या की. ही एक आहे. हे बघा, इकडे पण आहेत. हं. हे बघा, इकडे टाकलेली आहेत. ही इकडं आहेत. हे बघा, इकडे उकरून टाकलेली आहेत. हे बघा, इकडं आहेत. हं. हे बघा, ही किती दिवसात तोडली 165 झाडं? एका दिवसात तोडली त्यांनी. एका दिवसात? एका दिवसात. काही ग्रामस्थांनी मला सांगितलं की वन विभागानं वर्षभरापूर्वी 3 महिन्यासाठी त्यांना परवानगी दिली ती झाडं तोडायची. ती तोडली. अर्थात पुन्हा मावळ प्रांतात आहोत आपण, आणि मावळामध्ये सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि तिथं अत्यंत समृद्ध असा निसर्ग. इथं शेजारी नदी वाहते. मी विचारलं, बारमाही नदी आहे ती. हे निसर्गाचं जे नुकसान आहे ना त्याची भरपाई तर सरकारने केली पाहिजे. नेहमी असं होतं ना की ज्या वेळेला मुंबईमध्ये मेट्रोचा वाद निर्माण झाला, त्यांचा हायकोर्टापर्यंत गेला, ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस विरुद्ध उद्धव ठाकरे अशी लढाई झाली, त्यावेळेला कार्बन इमिशनवरती फडणवीसांचं आर्ग्युमेंट होती की जेवढं कार्बन इमिशन हे अमुक वर्षात होतं तेवढं तर एका दिवसात ते झाड कार्बन शोषण करून घेतात. आय ॲग्री विथ हिम. पण ते करत असताना ह्याची भरपाई कशी करणार तुम्ही? ज्या पद्धतीने ही झाड तोडली जात आहेत. आता शक्तिपीठाचं अलाइनमेंट मी महाराष्ट्राला पहिल्यांदा दाखवली. मला तळ कोकणातनं अनेक लोकांचे फोन आले की आम्हाला सह्याद्रीच्या डोंगर रांगा उद्ध्वस्त करायच्या नाही. त्याची एक्झॅक्ट आकडेवारी कोणी सांगणार नाही, कारण आपल्याकडे आकडेवारी न सांगण्यावरती खूप भर असतो. मी पुन्हा सांगतो की कुणाचाही ह्या इन्फ्रा प्रोजेक्टला विरोध नाही आहे, नसावा. कारण पुणे शहरातली जी आत्ताची ट्रॅफिक समस्या आहे, 5 वर्षानंतर पुण्यामध्ये ही जी काही व्हर्टिकल ग्रोथ दिसते आहे ती किती भीषण होऊ शकते याची आजच अंदाज येत आहेत. अत्यंत वाईट पद्धतीचं पुण्यातलं वाहतूक मॅनेजमेंट आहे. एकतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुण्यात दिसतच नाही, आणि म्हणून या रिंग रोडची गरज आहे. नोटीस दिली होती का झाड तोडायची? नाही, कुठलीच नाही. कुठलीच नाही नोटीस. एका दिवसात झाड? एका दिवसात तोडून. किती वाजून किती वाजेपर्यंत? 1-1.5 वाजता चालू केलं
तर एक 7 वाजेपर्यंत त्यांनी सगळं संपून टाकलं. सपाट हो. कशी तोडली? पॉकलँड वगैरे हे आणून तोडून टाकले त्यांनी. मोडून टाकले डायरेक्ट पॉकलँडने. कोण कोण लोक ते MMRD चे गृहस्थ आहेत अभियंता, हो. काय नाव त्यांचं? एक गायकवाड आणि एक विशाल भुटे साहेब. ते विशाल बोयटे साहेबांना आम्ही फोन केला होता, तुमचं काय म्हणणं आहे ते समजून घ्या. ते मला म्हणाले 2 मिनिटात मी फोन करू. अद्याप फोन आलेला नाही त्यांचा, 1 तास झालेत. त्यानंतर तहसीलदारांशी मी संपर्क साधला ते, आणि मग आणखी एका जणाचा नंबर दिला. ते गृहस्थ मला म्हणाले महसूलची की आमची ही जबाबदारीच नाही आहे. ते म्हणाले MMRDचं काम आहे, भूसंपादन तुम्ही करता, झाडाचं त्या आकडेवारी नोंद करणं वगैरे हे सगळं काम तुमचं आहे महसूलचं. आणि मग विहित पद्धतीनं हे होतं की नाही, कारण आज हे कुटुंब पूर्णपणे उघड्यावर पडलं आहे. ही तर पद्धत नाही आहे भूसंपादनाची. इथे काम सुरू आहे आणि मला हेही सांगितलं गेलं की त्यांच्यासाठीच्या एका तात्पुरत्या स्वरूपाच्या शेडची उभारणी सुरू आहे. अर्थात त्याचा दर्जा आणि ते सगळं पुन्हा विषय आहे चर्चेचा. हे मी मुद्दा म्हणून महाराष्ट्राला मी गेली 6 तास इथं आहे, 5-6 तास तर आहे. पण तुम्हाला मी दाखवतोय की एक ज्या वेळेला भूसंपादनाची प्रक्रिया पार पाडली जाते महाराष्ट्रात, त्यावेळेला ती विहित पद्धतीनं होत नाही. जिथे लोक विरोध करतात तिथं मी समजू शकतो की अशा पद्धतीनं तुम्ही बळजुरी केली. इथे तर तसं काही नाही आहे, लोकांचा याला पाठिंबाच आहे. फक्त विहित पद्धतीनं हे जे 17-18% पैसे खात आहेत त्यांना प्रतिबंध घालून, गावागावामध्ये बैठका घेऊन ते पैसे सहज वाटणं शक्य आहे ना. त्याच्याऐवजी खूप सारे एजंट्स कसे फिरत आहेत इथे, आणि जमिनीचे भाव कायच्या काय झाले. बरं ठीक आहे, हे बघा ही दृश्य महाराष्ट्रातल्या वृक्षतोडीची. हां, तिकडे काय, ती आपलीच तिकडे पण, आपलीच आंबे झाडे. तिकडे पण, ती पण सगळी आपलीच आहेत. ही पण. हो, ती समोर बघा, ती समोर पण ते बघा, हे बघा, ते सगळी हे आपलीच झाडे. सगळ्या बाजूला झाडं तोडली. तर अर्थात कॅमेऱ्याची मर्यादा लक्षात घेऊन मी तुम्हाला दाखवतोय. पण हे एकीकडे विकासाचं प्रारूप आणि दुसरीकडे पर्यावरणाचा ऱ्हास. आशा आहे की ही सगळी 1 ट्रिलियन इकॉनॉमी होत असताना ह्या पर्यावरणाचा काही जो ऱ्हास करतोय आपण, त्याची प्रतिपूर्ती आपण कुठेतरी करू. नाही तरी वसुंधरा नाही तुम्हाला माफ करणार. भयंकर आहे. थांबूया.